सोमेश्वर आणि प्रसाद, सोमेश्वर प्रसाद. सोमेश्वर आणि प्रशांत ही जोडी आता मैदानावरती दाखल झाले. दिनेश बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दिनेश बॉलर त्याचबरोबर प्रशांत आणि सोमेश्वर ही जोडी पाहायला मिळते. राईट हँडेड बॅट्समन. पहिलाच बॉल फ्लिक केलाय, बॉलला कव्हरच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार पहिल्याच बॉलवरती, कारण की प्रमोद आपण पाहाल बघायपासून मॅच ज्या चालू आहेत ना सकाळपासून, ही चौथी मॅच खरं तर मॅचच्या हिशोबाने पहिल्या बॉलवरती काहीतरी कारणामुळे एक विकेट तरी येतो किंवा षटकार तरी येतो किंवा चौकार तरी येतो. 4 धावसंख्येने आपलं सोमेश्वर वैयक्तिक खातं होताना पाहायला मिळतोय. 4 धावसंख्या धावपळ करते आता मात्र एवढून पोहोचल्यात. 4 धावा धावपळ करते लागले जात आहेत. पुणे एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर दिनेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. P1चं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आडव्या फळीने खेळले, बॉल थांबणार नाही, बॅकफुटवर आला, पंच केला आणि बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील चांगला फटका. पहिले 2-3 चौकार आले आणि त्यानंतर आलेला हा दर्जेदार षटकार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता सोमेश्वर आग ओकणारी बॅटिंग करतोय मैदानावरती. दिनेश पुणेश एकदा दिनेशवरती आता आक्रमण केलं, हे समंजसपणाचं लक्षण पहा. डॉट बॉल आला. पहिले 3 चौकार 1 षटकार आहे, यानंतर आलेला डॉट बॉल धावपळकमध्ये जाऊन पोहोचले तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावसंख्या धावपळकवरती दिनेशवरती केलेलं आक्रमण. खरं तर 3 बॉलवरती 3 चौकार. सोमेश्वरची बॅटिंग हा देखील पहा, ओळखला बॉलला. खरं तर दिनेशला पूर्णपणे पारखला पहिल्या बॉलपासून. बॉलला फेकल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी सोमेशच्या बॅटमधून एक हार्ड हिट, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार.
अर्जित आपल्याला या ठिकाणी हॅलो एक धावाली धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. हा डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बऱ्याचशा वेळानंतर आलेला हे डॉट बॉल. धावफलक स्थिरावलं जाईल तब्बल 26 या आकड्यावरती. 26 धावसंख्या धावफलकावरती मात्र लागली जाते. अर्जितचं हे षटक खरं तर प्रगतीपथावरती चालू आहे. दुसरं षटक पहिल्या बॉलवरती आलेले वाईट बॉल, क्षमा असावी, वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येच्या स्वरूपात धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 27 धावसंख्या धावफलकावरती आता मात्र येऊन पोहोचल्यात. मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल थांबत नाहीये. बॉल लाईल माउंटेन लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या सह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचले तब्बल 31 या आकड्यावरती. 31 धावसंख्या धावफलकावरती. सोमेश्वर आता बरसलाय, गरजतोय प्रतिस्पर्धी संघावरती. बॉल लाईल माउंटेन लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. चिको 11 आई भवानी क्रमांक या ठिकाणी आपण पाहाल 2 संपलेत आणि धावफलकावरती दाबीन पोहोचले ते तब्बल 39 धावसंख्या. 39 धावा धावफलकावरती मात्र लागले जात आहेत. अक्षय बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 षटकामध्ये जास्त धावसंख्या करणारा हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 39 धावसंख्या अद्याप जमवले. सोमेश्वर जणू काय मैदानावरती
आग ओकतो की का बॅटमधून काय फटकेबाजी चालू आहे खरं तर मैदानावरती. टोल्यावरती टोले लगावले जात आहेत. षटकार चौकार चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच दरम्यान आदरणीय जयवंतदादा धुळे आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे आदरणीय जयवंतजी धुळे. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सफल झालं संपूर्णपणे खेळाडू. पंचांकडे अपील केली जाते. बदलापूर टीम प्रत्येक बॉलवरती अपील करतो आपल्याला पाहायला मिळतं कारण की प्रत्येक बॉलवरती त्यांना विकेट हवी आहे खऱ्या अर्थानं. निखिल आपण पाहत आहे नॉन स्ट्राईक एंडवरती. आता फसवलंय खेळाडूला. पहा विकेट विकेट हवी होती सोमेश्वरची खरं तर या 3 खेळाडूंना आणि विकेट घेतली. सोमेश्वर बॅक टू द पॅव्हिलियन. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चोरावले टीम आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी या. वावळवली आणि चोरावले टीम दोन्ही टीमला विनंती आहे. चौकार येतोय. या चौकाराच्या साह्याने धावपळक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 49 या आकड्यावरती. सोमेश्वरने वैयक्तिक 35 धावसंख्येचं योगदान दिलं खरं तर संघासाठी. ही बॅटिंग महत्त्वपूर्ण ठरली खरं तर. अष्टविनायक बेकरे टीमला खरं तर बेनिफिट एक ट्रम्प कार्ड खरं तर म्हणावं लागेल सोमेश्वरला. खूप चांगली बॅटिंग केली सोमेश्वरने. अक्षयचं हे षटक चालू आहे. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. खरं तर क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठं समीकरण आहे, एक सूत्र आहे. जर सरळ बॅटीने फटके येत आहेत तर वाकडी बॅट फिरवण्याची गरज मैदानावरती काही नाही आहे. आणि ही जर बॅट छेडछाड केली सरळ बॅटीने, जर त्या मेरिटने जर फटके यायला सुरुवात झाली, मेरिट बदलली, तर कदाचित जे फटकेची कनेक्टिव्हिटी कनेक्शनची जी क्षमता आहे ती देखील कमी होते. 3 षटके या ठिकाणी मात्र संपलीत आणि धावपळकरती धाबा येऊन पोहोचल्यात. 10 धाबा आले या षटकामध्ये. मागील षटकामध्ये 15 आणि पहिलं षटक 24 धावसंख्येचं पडलं. खरं तर तब्बल धावा झाल्यात 49. संघाच्या अर्धशतकापासून 1 धावसंख्येपासून मागे आहे बेकरी टीम. आपण पाहाल 50 धावा पूर्ण करायला 1 धावसंख्येची अजूनही गरज आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 3 षटकं संपलीत. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मात्र संपुष्टात आलेला आहे. 49 धावा झाल्यात. अष्टविनायक बेकरे टीम जी पहिल्या 17 मध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी बदलापूर गाव ही टीम. यानंतर चिको 11 आई भवानी वावळवली आणि त्यांच्या विरोधात 2 हात करण्यासाठी जय डाबाया चोरावले. या 2 टीम दरम्यानची मॅच असेल. दोन्ही टीमचे कर्णधार आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण टॉससाठी कमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडला यावं, ही आपल्याला कळकळीची विनंती. वाह, खूप चांगला फटका या ठिकाणी मात्र खेळण्यात येतोय. आडव्या फळीनं 1 धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सोमेश्वर बाद झाला ना, त्यानंतर मोठ्या फटक्यांची खरं तर आतिषबाजी पाहायला मिळाली नाही.
सोमेश्वरची फटकेबाजी देखील पाहिलं ना आपण. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन, त्यानंतर स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून, त्यानंतर फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून, लॉंगॉनच्या डोक्यावरून, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, आणि जो नजाकत बरा फटका आपण पाहिला तर लॉंग ऑफच्या डोक्यावरून जो फटका आला. खूप चांगले फटके सोमेश्वरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 5 चौकार 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. हिट केले पहा, खेळाडू जागेवर आहे. एक कंप्लीट, धावसंख्येचा वेध जास्त आहे खरं तर. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीला पकडलाय आता. चिकू 11 आई भवानी बावलेली टीम देखील या ठिकाणी उपस्थित आहे. पंच धावा किती या 2 धावसंख्येत दोन्ही आकड्यांना बदल केला जाईल. 2 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 53 या आकड्यावरती. 53 धावसंख्या धावफलकावरती मात्र झालेली आहे. 4 चेंडू अजूनही निशांचे शिल्लक आहेत. प्रत्येकी 2 चेंडूंवरती 2 धावा आल्यात. या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ संपला, 2-2 धावा आल्यात. चला वावळवली आणि त्याचबरोबर चोरावल्या टीमचा कर्णधार या ठिकाणी. त्रेपन्न धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचल्यात. शफल झाला खेळाडू. वाईट बॉल, अतिरिक्त चेंडू. त्याचबरोबर योगेशजी कांबेरे ग्रुपग्रामपंचायत वावळलेचे माजी सरपंच यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सरचे स्वागत. कोल्हेवली टीमसाठी त्यांच्याकडून टी शर्ट पुरस्कृत करण्यात, नेवाले टीमसाठी त्यांच्याकडून टी शर्ट पुरस्कृत करण्यात आल्यात. जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळे टीमला खरं तर योगेशजी कांबेरे यांनी माजी सरपंच ग्रुपग्रामपंचायत वावलोली त्याचबरोबर कर्णधार यांच्याकडून टी शर्ट पुरस्कृत करण्यात आल्यात. त्यांचे देखील आभार. आपल्याला देखील विनंती आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं सरचे स्वागत आहे. मोठा फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक त्याच्या देखील आवाक्या बाहेर जाईल बॉल. धावसंख्या खूप यायला सुरुवात झाली आहे. चौकार येतोय. चौकारच्या सगळ्यांनी धावफलक मात्र दम पोहोचेल ते तब्बल 59 या आकड्यावरती. पंधरा 15.50च्या सरासरीने चालायचंय खरं तर. चला वावळलेली टीम आणि चोरावली टीमचे कर्णधार, दोन्ही कर्णधार या टॉससाठी आपण या ठिकाणी.
हॅलो. चला या दरम्यान नेटवर्क इश्यूमुळे थोडा यूट्यूबमध्ये काही तांत्रिक बिघाड आहे, तर याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी ही विनंती. हॅलो. हॅलो. आदरणीय जयवंतजी धुळे आणि त्याचबरोबर योगेशजी कांबेरे आपल्याला विनंती की आपण यावं या ठिकाणी. आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत. जयवंतजी धुळे आणि त्याचबरोबर योगेशजी कांबेरे यांनी खरं तर माजी सरपंच ग्रामपंचायत वावळलीचे आदरणीय योगेशजी कांबेरे यांनी जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळी संघाला टी शर्ट पुरस्कृत केलेत. सागरचा टॉस उडवला. चोरवले संघ आणि वावलेली संघ टॉस ओढून घ्यायचंय. दिला ना पाहिजे इकडे. चालेल. चोरवले संघ टॉस विन झाला आणि डिसिजन सांगायचं त्यांनी लगेच. चोरवले संघाची बॉलिंग असेल.
1 ओव्हर 8 रन झालेत. गोलंदाजी मार्कवर येतोय तो ललित. विकेट असेल. संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 वर. डॉट बॉलची सांगता होते इथे. दोन ओव्हर नंतर टोटल संख्या जाऊन पोहोचते ती 14 वर. आणि तिसरी ओव्हर घेऊन सज्ज होतोय तो पराग.
प्रेम दुर्गे कमिटी देण्याची कृपा करावी. फलंदाजीवर जातोय तो मनीष. आता बघूया काय होतंय. फलंदाज बाद होतोय तो. दिनेश नवीन फलंदाज जातोय तो शुभम. बॉल जातो चौकाराच्या दिशेने आणि इथे 4 रन मिळतील. योगेश दादा कांबेरे यांचा सत्कार प्रेम दुर्गे करतील. दादा आपला सत्कार स्वीकार करायचा आहे.
फलंदाज कटआउट असेल. तुम्ही बोलता त्याला